नमस्कार मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर आज आपण नवीनच गुलाबी कलरची बाही पाहणार आहोत। तर ही बाही मी वेल्वेटच्या कापडापासून शिवणार आहे। तर मी बाहीची जी उंची आहे ते 5 इंच घेतलेली आहे। आता खाली मी 1 ते 1.5 इंच अंतरावरती खूण करून खाली असा त्रिकोणी आकार देणार आहे व वरून आपल्याला थोडासा पाकळीच्या आकारात घ्यायचा आहे। आता हा पाकळीचा आकार जो आहे तो 2 ते 2.25 इंचाचा घेत आहे मी, आणि आडवा जो आहे तो 1 इंचाचा घेणार आहे। अशा प्रकारे पाकळीचा आकार काढून खालीही आपल्याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे आणि हा आकार आपल्याला कट करून काढायचा आहे। व्यवस्थित अशी टोकं येतील असा आकार आपल्याला कट करून काढायचा आहे। आता आपण काय करणार आहोत, जो अस्तरचा म्हणजे कापडाचा भाग आहे त्याच्यावरती हे अस्तर मांडून आपल्याला टिप मारून पलटी मारून घ्यायची आहे। आता ही बाही मी याच्यावर मांडून घेणार आहे आणि आपली बाहीचा आकार जो आहे तो कट करून घेणार आहे। थोडीशी कापड सोडूनच आपल्याला कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या शिलाई मार्जिन मधून थोडंसं शिल्लक राहिलं तरी एक्स्ट्रा कट करता येतं। आता आपल्याला ही बाही जी आहे ती सरळ कापडावरती मांडून टिप मारून घ्यायची आहे। पहिल्यांदा आपल्याला खालच्या साईडने टिप मारायची आहे आणि जो आपण कटिंग केलेला आकार होता त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे। आपण जे पाकळीला टोक काढलं होतं तेही व्यवस्थित यायला हवं, अशा प्रकारे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे टिप मारल्यानंतर जो आतला भाग आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे आणि मग आपली बाही पलटी मारून पुन्हा त्याच्यावरती दाब टिप मारून घ्यायची आहे। दाब टिप मारताना जे आपले बाहीचे आकारात पाकळीचा आकार काढलेला आहे त्याची टोक आहे ते व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला ते टोक पेनाच्या किंवा कशाच्या सहाय्याने बाहेर काढून घ्यायचे आहे आणि मगच त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं व्यवस्थित आकार येईल। अशा प्रकारे संपूर्ण आपल्याला कडेपर्यंत दाब टिप मारून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला वरच्या साईडने जो बाहीचे कापड होते त्याच्यावरतीही आपल्याला व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे आणि बाहीचा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बाहीचा आकार तयार करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या आकार आपला छानपैकी दिसण्यासाठी याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। लेस लावताना ही टोक व्यवस्थित दिसेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। व्यवस्थित गोल आकारावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत रोजची रोज पोहोचत राहील। आता वरच्या साईडला हे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। लेस आपली उभी राहू नये म्हणून वरच्याही साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपला बाहीचा जो आकार तयार झालेला आहे। आता आपल्याला जो खालचा भाग आहे याच्यावरती आपल्याला नाडी जॉईन करायची आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटनही जॉईन करू शकता। आता मी नाडीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने मी व्यवस्थित अशी आतल्या साईडने जोडून घेणार आहे व त्याच्यावरती टिप मारून घेणार आहे। अशा प्रकारे मी नाडी जोडून घेतलेली आहे। आता ही नाडी जी आहे ती मध्यावरती मी कट करून घेणार आहे आणि या नाडीला मी गोंडेही जोडून घेणार आहे। पहिल्यांदा मी काय करत आहे, याची गाठण मारून घेत आहे व छोटेसे फूल बनवून घेणार आहे। फूल सारखे निसटू नये म्हणून आपल्याला सुई धाग्याने या फुलावरती टाका मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं फूल निसटणार नाही व खालच्या साईडला आपल्याला व्यवस्थित गोंडे लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली बाहीची डिझाईन जी आहे ती खूप छान दिसेल। अशा प्रकारे आपली सुंदरशी बाही तयार झालेली आहे। नाडी जोडलेली आहे त्यावर मात्र टाका मारायला विसरू नये, जेणेकरून आपली जी गाठ आहे ती सुटणार नाही व बाहीची डिझाईन ही खूप छान दिसेल। अशा प्रकारे तुम्ही बाही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल हा बाहीचा प्रकार।
चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.